सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर. अधिक मास महात्म्य या ग्रंथातील, या पोथीतील तिसरा अध्याय आपण आज ऐकणार आहोत. आणि ह्या तिसऱ्या अध्याय पूर्ण त्याचं वाचन झाल्यानंतर त्यातून जो बोधात्मक संदेश आहे, तर तो सगळ्यात शेवटी आपण नेहमीप्रमाणे घेणार आहोत. तर आज तिसरा अध्याय सुरू करतो आहोत. अधिक मास महात्म्य अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी रघुराया. नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सकया. करा छाया कृपेची. तुमचे कटाक्षे करुण निरसो माझे भव अज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान. हेची कृपादान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी. येथून माते काढी सत्वरी. पुढे जे होणे असेल परी, ते सुखे श्रीहरी होऊ का. तरुणोपाय ते साधन. मी तव नेणे आणिक जाण. परी तव चरणी ठेवून मन. आरंभिली हे काळक्रमणा. श्रोती होऊनी सादर. श्रवण कीजे कथा प्रसर. नूतन कथा म्हणून अवेर. न कीजे स्वामिया. नूतन हे पद्मरचना. कथा भाग पूर्वील जाणा. संमत घेतले पद्मपुराणा. श्लोक जाणा ते तिचे. श्लोक. नारायण उवाच. न कृशामृतवस्सां वा वंध्यां रोगान्वितां तथा. न च व्यंगामतिश्रान्तां गां दध्यान् ब्राह्मणाय वै. टीका. ऐक लक्ष्मी सावधान. मागे निरोपिले गोदान. परी ते पाहिजे सुलक्षण. अलक्षण नसावे. असावी सुंदर पौष्टिक. आणि वरी सवस्सक. दुग्धी जेवी बलाहक. वर्षे तोय अपार. रोड अथवा रोगिष्ट. मृत वत्स नसावे स्पष्ट. किंवा वंध्या असुनी वरिष्ठ. कामा नये दाना ते. अथवा रोगी व्याप्त शरीरी. दुग्धन देती तिळभरी. ऐसी धेनु दाना ते निर्धारी. योग्य नसे सुंदरी पै. लातरी खैरंडी वरी. एकशृंगी नसावी तरी. आपुले पय आपण प्राशन करी. पाना चोरी दोहिता. ऐसी याचे न कीजे दान. दान केली या कवण पुण्या. जैसे अजागळीचे स्तन. दुग्धना शोणित काही. लक्षणयुक्त धेनु बरवी. सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी. अलंकारयुक्त असावी. दोहन पात्रा सहित. ऐसी दिधलिया दान. तेणे संतोषे जनार्दन. मग ते पावती मोक्ष सदन. यासी संदेह जाण असेना. अपात्री केलिया दान
तरी ते नरकासी कारण, म्हणून सत्पात्री ब्राह्मण पाहुनी दान पै द्यावे. श्लोक. भोक्षिराच योगां वै ब्राह्मणयोपपादयेत्, उत्तारयेत्सच्चात्मानं सप्त सप्त कुलानि च. टीका. धेनु ते बहुत दुग्धाची, सुलक्षणिक सवस्साची, दान दिदिल्या ऐशाची, तरी पदवी साची पावे तो. तयाचा जन्म सफळ झाला आणि सप्तकुळांचा उद्धार केला. इतर दीन पुरुषाला दान तयाला घडेना, म्हणून या मलमासी जाण, अगत्य कीजे गोदान. नारी अथवा पुरुष जाण, भाग समान उभयासी. श्लोक. गावो यज्ञस्य नेत्रे वै, गावो यज्ञस्य वै मुखम्, अमृतयं क्षयं दिव्यं, क्षीरं गावो वहन्ति च. टीका. अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र आणि यज्ञमुख स्वतंत्र, वरुषे अमृत क्षीर मात्र, जे दुर्लभ सुराते. इंद्रादी सुरवर पाही, म्हणती अमृत असे पाही, परीक्षीर आम्हा ते प्राप्त नाही, जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर धेनु गात्री प्रवेशले साचार, आणि सरिता अपार प्रवेशिल्या धेनु अंगी. यदर्थी श्लोक संमतीचा, असे हो ग्रंथांतरीचा, तोची निवेदितो साचा, अर्थ तयाचा पहावा. श्लोक. शृंगमूलें गवां नित्यं, ब्रह्मा विष्णू समाश्रितो, शृंगाग्रे सर्वतीर्थानि, स्थावराणि चराणि च. टीका. तव आशंका घेऊन सत्वर, श्रोती बोलिले उत्तर, सर्वगात्री सुरवरा, किंकारण प्रवेश. यदर्थी इतिहास बरवा, श्रोती एकचित्ते परिसवा, जो ऐकता सर्व जीवा, संशय फिटे अनायासे. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर, तपोबळे मुनिवर, कष्टविले जे स्वशरीर, तप अपार आचरला. तयाची तपसामध्ये भय उपजले वाते, मग प्रेरिता झाला अप्सरा ते, तपक्षय ऋषीच्या. अप्सरा म्हणती अमरेशा, तपाते क्षय कीजे कैसा, परम कोपिष्ट ऋषी राजसा, देखता आम्हा शापील. तव आज्ञा देतसे इंद्र, आता तुम्ही जावे सत्वर, पुढे असेल जे होणार, ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण, तपाते क्षय करावा जाण, हे पूर्वापार लक्षण, वासवा अंगी असे पै. असो आज्ञा घेऊन अप्सरा, येत्या झाल्या त्या अवसरा, निवास जेथे ऋषीवरा, महाराज पौलव्या ते. येऊन या आश्रमा निकटी, ऋषी ते अवलोकिले दृष्टी, तव तो तपस्वी माहटी, तपश्चर्ये बसला असे. तव त्या देवांगना जाणा, अवलोकने ऋषी राणा, चमकत चमकत सन्निधाना, हास्यवदन अवलोकिले. ध्यान विसर्जुनी मुनी, तया ते देखिले नैनी, मग पुसे तया लागुनी, किमर्थ कहर मांडिला. आम्ही न मागो कवणा ते काही, हा किमर्थ पेटला आमचे डाई, म्हणून क्रोधयुक्त ते समयी, शाप द्यावा उदित. शापोदक करी घेऊनी, आव्हानिले वासवा लागुनी, तो येरीकडे काय झाली करणी, इंद्रभुवनी पै तेव्हा. सिंहासनावरी वासवो, तव खळबळेला तयाचा देहो, चंचळ होताची पाहतो, सभोवते अवलोकित. शापोदकाचे सामर्थ्य मोठे, इंद्राचे अंगी उठले काटे, मग पिशाचवत पळतसे नेटे, जेथे असे कमळासन. घाबरेपणी ते समयी, ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी, म्हणे आता रक्षे समयी, करुणा करा दातार. कमळासन म्हणे तेव्हा, अपराध घडला वासवा, तो साकल्प आम्हा निवेदावा, म्हणजे उपाय सुचेल. तव बोले सुरेश्वर, पौलव्य ऋषी तपे थोर, तया छळना सत्वर, देवांगणा प्रेरिल्या मी.
इकडे वृत्तांत झाला, तिकडे ऋषी ते विलंब लागला. म्हणे अजून इंद्र का नाही आला, किमर्थ लागला विलंब. काय माझी झाली तपहानी, मलिनता झाली तपा लागोनी. म्हणून ध्यानी विचारुनी पाहातसे, तव इंद्राते न देखे निजासनी. तो तव गेलासे पळुनी, कमळासने आश्वासनी निजासनी बैसविला. मग ऋषी आणिक उदक, घेता झाला निसंशक. आव्हानिला कमळनायक, इंद्रासहित ते काळी. तव आसनी चंचल ब्रह्मदेव, म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव. आम्हा सहित ऋषीराव, आव्हानिता झाला शापाते. आता उपाय तरी कवण, जवळी करावा जनार्दन. मग उभयता तेथून निगते झाले लगबगे. घाबरेपणी येऊनी जाण, नमिते झाले जनार्दन. मग म्हणती तया लागून, रक्षी भयापासून महाराजा. जय जयाजी जनार्दना, जगपाळका विश्वरक्षणा. हे दयानिधी करुणाघना, शरणांगता वज्रपंजरू. पतित पावन हे ब्रीदावळी, ती सत्य करिजे ये काळी. आम्ही अपराधी कृपाबळी, आम्हा रक्षी दातारा. ऐकुनी ऐसे उत्तर, बोलता झाला कमळावर. कवणे केला तुम्हा ते जोजार, तोची प्रकार सांगिजे. तब बोले कमळासन, पौलव्य ऋषी तो तपोधन. तया छळावया लागून, अप्सरा वासवे पाठविल्या. परम क्रोधी ऋषी सज्जन, शापोदके वासवाते पराभवून. तेने तो भयाभीत होऊन जाण, मज जवळी पातला. आम्ही आश्वासिले तत्वता, तो शाप आला मज भोवता. म्हणून या उभयता, येतो झाले तव दर्शना. आता कळेल तैसे पाही, आम्हा रक्षी नाना उपायी. मग बोलता झाला शेषशायी, ते समयी सुरेशाते. येच विषयी प्रथम शिकवण, तुम्हा ते निवेदिलेसे जाण. जेन छळावे ब्राह्मणा लागून, सहसा जाण सुरेशा. ब्रह्मशापे करुनिया, तव संपत्ती गेली विलया. मग ते सागरी काढावया, परम कष्ट मज झाले. या लागी कैसा असो ब्राह्मण, परी ते माझेची मुख जाण. न कळे तयाचे विंदान, कवणे घटी कैसा मी. ऐसे बोलत बोलत क्षण एक अवकाश लागला तेथ. तो येरीकडे पौलव्य काय करीत, विचारित निजमानसी. म्हणे अद्यापि वरी पाही, उभयता तेन देखो येके ठाई. म्हणून पेटलासे तोडाई, उदक आणि घेतले. विष्णू सहित ब्रह्मदेवो, आव्हानिता झाला वासवो. तव वैकुंठी देवाधिदेव, घाबरा झाला निजांगी. म्हणे ऋषीचिया भया, आलेत तुम्ही लपावया. परिसंग दोष पाहिया, आम्हा भोवला तत्काळ. मज सहित तुम्ही दोघे, ऋषीने उदक घेतले रागे. म्हणून उठला लागवेगे, कैलास मार्गे पळाला. पुढे पळतसे जनार्दन, मागे धापेट दाटले दोघे जण. बाप शापाचे भय दारुण, वाहे भगवान स्व अंगे. ब्राह्मण शाप परम द्राड, राजा नवश केला सरड. नारदाची नारदी लज्जे आड, लपत हिंडे चौकडे. ऐसे सांगो आता किती, कथा परिसवो पुढती. ऐसे पळता त्रिवर्गाप्रती, कैलासपती आटोपेला. जोडूनिया करपुटी, नमिते झाले दुर्जटी. वाचा झालीसे हिंपुटी, बोलता ओठी न शब्द ये. तब बोले शूलपाणी, किमर्थ आगमन ये स्थानी. आकर्णनी ऐसी वाणी, हसुनी बोले माधव. मग आद्यंत वर्तमान, निवेदिता झाला जनार्दन. वासवे केले विघ्न दारुण, आलो धावून या ठावा. ऐसे लाघवी याचे शब्द, ऐकोनी हसे वृषभध्वज. उभयताचे अंतर सहज, एक म्हणोनी. आसने देऊन तिघांसी, बैसविले आपणापाशी. तो येरीकडे काय करी तपोराशी, पौलव्य तो ऋषी राणा. ध्यानी विचारी जो मुनी, तव निघे तिघे न दिसती स्वस्थानी. शाप भय गेले पळुनी, लपाले लपनी कैलासी.
मग शिवा सहित ऋषेश्वरी आणिक उदक घेतले करी, आव्हानिताच त्रिपुरारी गेला सासरी निजासनी. चंचळ देखुनी सदाशिवा गुंडाळीला भस्म बटवा, हे देखुनी रमा माधवा हास्य ते धवा नाटोपे. मग म्हणेजी खटवांग पाणी, हे काय आरंभिली करणी, गाराणे सांगवया स्थानी आलो धावनी महाराजा. तुमची तो दिसे ऐसी गती, आता जावे कवणाप्रती, कवड निवारिल यातायाती म्हणून चित्ती संदेहो. तव बोले सदाशिव तुमचा कळला भाव, टाकुनी जावे हा ठाव ऐसे वाटे मज लागी. मग सखेद होनी अंतरी बोलता झाला मुरारी, पुढे कैसी कीजे परी हे अंतरी विचारावे. शिव म्हणे माधवासी विचार न सुचे मानसी, काकी ते दोघेही एकमेकासी अंतर साक्षी म्हणूनी. वाढवावया ब्राह्मणाचे महिमान, म्हणून मांडिले हे निर्वाण, पुढील जाणोनी कारण महिमान गौतमीचे. मग विष्णू विचारून अंतरी म्हणे ऐकीजे हो त्रिपुरारी, ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनुवरी चालेना. तरी पाचारुनी धेनू लागी, आपण प्रवेशू तिचे अंगी, पुढे होईल त्या प्रसंगी विलोकू अंगी सादर. विचार मानला सर्वांते, मग पाचारिले धेनू ते, संकटी रक्षी आम्हा ते म्हणून बोलते पै झाले. तथास्तु म्हणून पाही धेनू वदली ते समयी, मग प्रवेश करीते झाले देही ऐका सर्वही लोक. श्लोकार्थ. श्लोक. शृंगमूलें गमं नित्यं ब्रह्म विष्णूं समाश्रितो, शृंगाग्रे सर्वतीर्थानि स्थावराणि चराणि च, शिरोमध्ये महादेवा सर्वभूतमय स्थितः, ललाटाग्रे स्थिता देवी नासावंशे च षण्मुखः, कर्णयोरश्विनोश्चैव चक्षुषो शशिभास्करो, दन्तेषु वायवा सर्वे जिह्वायां वरुणस्थितः, सरस्वती च हुंकारे यमक्षयो च गण्डयो, सन्ध्याद्वयं ततोष्टाभ्यां ग्रीवायाम् इन्द्रसंस्थितः, साक्षदङ्गाच्च गोमूत्रं गोमये यमुना स्थिता, त्रयं त्रिशन्तु देवानां कोट्यो रोमसु संस्थिता. टीका. ऐशियास्परी सर्व देव 33 कोटी सहित वासव, गंगा यमुनादी सर्व वास सर्व करीत झाले. तैपासून धेनू अंगी वास असे हो नवांगी, पुढे वर्तल्या प्रसंगी अवधान दीजे. येरीकडे पौलव्य मुनी आव्हानिता न देखे कोणी, पुढे अवलोकी जो नैनी तो देखे नैनी धेनू ते. अवघे निरखून धेनू ते, तव धेनू अंगी सर्व दैवते, अवलोकिता पावला विस्मयाते म्हणे आता कौते करावे. मग विवेक आठवण अंतरी तया धेनू ते नमस्कारी, विवेका ऐसा साहाकारी आणिक नसे क्रोधाते. क्रोध आलिया शरीरी अनर्थाते उभा करी, तिथे विवेक तो आवरी निवारी तो अनर्थाते. विवेक करुणी पहावो क्रोधे शांत केला देहो, मग तया प्रसन्न महादेवो सर्व देवांसहित पै. पूर्वन ऋषीची मनकामना वाहन गेला वैकुंठ भुवना, ऐशी ही कथा श्रोते जना परिसविली जाणा शास्त्रधारे. म्हणून आमलमासी दान द्यावे धेनुसी, स्त्री अथवा पुरुषाशी लाभ उपयासी समान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येही दान करावे पवित्र, पावनी ब्राह्मण सत्पात्र यथा योग्य दान दीजे. तया योगे पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय, म्हणून सुलभ उपाय धेनु सेवा निवेदिली. श्लोक. अनेन विधिना धेनुं यो विप्राय प्रयच्छति, सर्व काम समृद्धात्मा विष्णुलोके महीयते. सर्वेषामपि पापानां ज्ञाता नाम विजानतां, प्रायश्चित्तमिदं प्रोक्तं ऋषिभिस्त्वत्तदर्शिभिः. टीका. ऐसी या परी श्रोतियाते कथा निवेदिली संताते, न्यून पूर्णते क्षमा माते
कृपावंते पैकी जे माझे सरते हे बोलणे जैसे खऱ्या माझे खोटे नाणे मेळविती जेवी कुजणे रवी बोलणे पै माझे व्यासोक्तवाणी खरे नाणे तोची श्लोकार्थ अनुभवावे सरता केला प्राकृते जाण नभे बोलणे पदरीचे मी नभे कविता कुशळ नाही संस्कृत वाणी निर्मळ सर्वापरे मी अमंगळ संती सांभाळ पैकी जे नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्या न घडेची देही म्हणून काळक्रमणे स्तव पाही उदेला तेही उद्धारू परी बुद्धिदाता तो समर्थ शिरावरी माझिया रघुनाथ वदता वदविता तोची येथ बुद्धिदाता निर्धारे स्वस्त्री श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित तृतीयोध्याय घोडः इति तृतीयोध्याय। तिसरा अध्याय आज हा पूर्ण झाला। या तिसऱ्या अध्यायामध्ये 3 गोष्टीचा बोध आपल्याला दिलेला आहे। तर तो बोध असा की पहिला बोध, हे पौलव्य मुनी जे होते हे स्वतः तपश्चर्या करत होते, कोणाच्या आधात नाही, कोणाच्या मधात नाही, कोणाशी तुलना नाही, कोणाशी स्पर्धा नाही, कोणाचा मत्सर नाही, आपापली ती तपश्चर्या करायचे। त्यांचे ते तपश्चर्याचं सामर्थ्य इंद्राला पावलं गेलं नाही, म्हणून इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरा पाठवल्या। आणि अप्सरा पाठवल्याच्या नंतर मग त्या ऋषींना थोडा क्रोध निर्माण झाला की मी कोणाच्या आधीत नाही, मधात नाही, मग माझी तपश्चर्या भंग करण्यासाठी हे काय विघ्न आले। म्हणून त्यांनी शाप देण्यासाठी हातात उदक म्हणजे पाणी घेतलं, असं पाणी घेतलं आणि आता ते शाप देणार। तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या अप्सरांनी तर काहीच गुन्हा केलेला नाही, यांना कोणी पाठवलं, तर इंद्राने पाठवलं। म्हणून त्या इंद्राला दंड देण्यासाठी इंद्राला त्यांनी पाचारण केलं समोर। पण इंद्राला जसं कळलं की आता हे आपल्याला हे शाप देतील, म्हणून मग इंद्र पळत पळत ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाच्या पाठीमागे लपले। ब्रह्मदेवाला त्यांनी सर्व कथा सांगितली। ब्रह्मदेवांनी पण पाहिलं की ठीक आहे, बघू काय। तर इतक्यात पौलव्य मुनींना कळलं की माझ्या तपश्चर्याचं जर सामर्थ्य एवढं आहे तर आतापर्यंत इंद्र यायला हवा होता, मग का नाही आला। तर त्यांनी थोडंसं ध्यान लावून पाहिलं तर हे इंद्र ब्रह्मदेवाकडे गेलेले होते। मग ह्या पौलव्य मुनींनी पुन्हा हातात जल घेतलं आणि ब्रह्मदेवासहित इंद्र इथे यावा असं त्यांनी उच्चारण केलं। मग ब्रह्मदेवाला जेव्हा कळलं तर ते ब्रह्मदेव पळत पळत विष्णूकडे गेले। विष्णूकडे पण अगदी असंच झालं। विष्णू म्हणे बघतो। तोपर्यंत पौलव्य मुनींना म्हटलं की मग आता हा इंद्र येईना, ब्रह्मदेव येईना, मग हे कुठे गेले दोघंजण। तर त्यांच्या ध्यानात त्यांना दिसलं की हे सगळेजण विष्णूकडे गेलेत। पौलव्य मुनींनी हातात जल घेतलं आणि पुन्हा विष्णूसहित त्यांना दंड देण्यासाठी बोलवलं। मग हे विष्णूसुद्धा, ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र हे सगळे त्या शिवाकडे गेले, शंकराकडे। आणि शिवाकडे गेल्यानंतर तिथे त्यांनी सगळं वृत्तांत सांगितला। शिव म्हणाले पाहतो काय करायचं। तर तितक्यात पौलव्य मुनींना कळलं की इंद्रही येत नाही, ब्रह्माही येत नाही, विष्णूही येत नाहीत, मग हे गेले कुठे। तर त्यांनी ते शिवाकडे गेलेले पाहिले। मग पौलव्य मुनींनी पुन्हा जल हातात घेतलं आणि आता ह्या तिघांसहित चौघांना दंड देण्यासाठी त्यांनी पाचारण केलं। शिवाने त्यावेळेस हे पाहिलं की त्यांनी धेनूला बोलवलं, गाईला, आणि गाईच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मग ते पुढे इकडे आले। कथानकामध्ये हे जेव्हा धेनू रूपा सगळे आले तर पौलव्य मुनींनी क्रोध आलेला असताना सुद्धा विवेक जागृत ठेवून त्या धेनूकडे पाहिलं आणि धेनूकडे पाहिल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की सगळे देव त्या धेनूमध्येच बसलेले आहेत। क्रोध आवरला, विवेक शाबूत ठेवला आणि विवेकाने त्या धेनूला नमस्कार केला। मग शिवाने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या। इथे बोध असा आहे की पौलव्य मुनी एक तपश्चर्या करणारा ब्राह्मण शब्द वापरला त्यांनी।
तर असं ब्राह्मण व्यक्ती म्हणजे ब्रह्म जाणणारी सच्छील व्यक्ती, जी आपलं फक्त आपण आपलं कर्तव्य एवढंच करते. त्या काळामध्ये ब्राह्मण शब्द वापरला असेल. आताच्या याच्यामध्ये एकदम साधासुधा प्रामाणिक व्यक्ती, की जो कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, आपलं आपलं तो कर्तव्य करत राहतो. आपापलं जे जप आहे किंवा तप आहे किंवा जे कर्म आहे, तर ते कोणालाही त्रास न देता तो करत राहतो. अशा व्यक्तीला त्याची तपश्चर्या भंग करून त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू नये, असं ह्या कथेतून तो बोध सांगितला आहे. की ती सच्छील व्यक्ती आहे, तर ती जर कोणाच्या आध्यात नाही, मधात नाही, तर ती अशा प्रकारे शाप देते की मग प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश्वर जरी आले तरी त्याच्या त्या शापापासून ते तिघही त्याला ते मुक्त करू शकत नाहीत. म्हणून जी साधी सरळ व्यक्ती आहे, सतशील व्यक्ती आहे, तिला त्रास कधीही देऊ नये, हा एक बोध झाला. दुसरा बोध, जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं जे तिघांचं बोलणं चाललं, तर शिव म्हणतात आहे की मी तुमच्या संगतीला आलो म्हणून मला हा पाप, आता शाप मला हा भोगावा लागेल. म्हणजेच एखादी व्यक्ती जर का असं दुष्कृत्य करत असेल, वाईट कर्म करत असेल, तर त्याच्यासोबत आपण राहू नये, त्याच्या संगतीला राहू नये. त्याच्या संगतीला राहिल्याच्या नंतर हा दोष जो आहे संगतीचा, हा दोष लागतोच आणि शिक्षेलाही तेवढीच तो पात्र ठरतो. म्हणजे हा एक दुसरा संदेश, की आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती ही वाईट कृत्य करणारी आहे, वाईट वक्तव्य करणारी आहे, वाईट विचार करणारी आहे आणि सगळं तिचं वाईटच विचार आहेत. अशांच्या संगतीला कधीही उभे राहू नये. तिसरा संदेश याच्यातून असा दिसतो की ज्या वेळेस हे पौलव्य मुनी यांनी जेव्हा ध्यान लावून पाहिलं की हे इंद्र ब्रह्माच्या मागे गेलेत, दोघं मिळून नंतर मग विष्णूच्या मागे गेलेत आणि हे तिघं मिळून शिवाच्या मागे गेलेत आणि नंतर हे धेनूच्या रूपात आलेत. त्यांना क्रोध आलेलाच होता पौलव्य मुनींना. आणि क्रोध आलेला असताना त्या पोथीमधला खूप छान शब्द आहे की विवेक जागृत केला. आणि विवेक जागृत केल्याच्या नंतर मग त्यांनी तो पाहिलं. सामान्यतः आपल्या ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये कुठलाही असा प्रसंग मनाविरुद्ध जर घडला असेल, क्रोध निर्माण झाला असेल, तर तो विवेक जागृत ठेवावा. क्रोध आल्यानंतर लगेच त्याला प्रत्युत्तर देऊ नये. यांनी तर 3 वेळेस वाट पाहिली. म्हणजे मूळ पौलव्य मुनींना क्रोध कोणाचा आलेला होता? इंद्राचा. पण इंद्र हे ब्रह्मदेवाच्या मागे गेले आणि ब्रह्मदेव विष्णूच्या आणि विष्णू शिवाच्या, म्हणजे हे तिघांच्या मागे गेले हे. तर पौलव्य मुनींनी हा विचार 3 क्षण केला की नेमकं काय घडलं. आणि मग आता हा क्रोध जो आहे हा त्याने तो आवरून घेतला आणि विवेक जागृत ठेवला. आणि नंतर विवेक जागृत केल्याच्या नंतर त्यांचा क्रोध त्यांनी तो संपवला. जर क्रोध संपला नसता तर नंतर पुढे हत्या झाली असती. कारण क्रोधानंतरच हत्या होत असते. क्रोधानंतरच ही हत्या होत असते. तर ते क्रोध आपल्याला कोणत्याही क्षणी आला तर ह्या अधिक मास महात्म्यातला 3रा अध्याय आपल्याला सांगतो की कितीही क्रोध येऊ द्या, लगेच प्रत्युत्तर न देता शांत राहा. आता हे जर यांचं जर पौलव्य मुनींचा जर तो क्षण 3 क्षण असतील, तर आपला एक क्षण म्हणजे कमीत कमी 10 मिनिट, म्हणून 10 मिनिट 10 मिनिट 10 मिनिट एकूण 30 मिनिट आपल्याला शांत राहावं लागेल. प्रत्येक घटना घडली तर तोपर्यंत उत्तर किंवा प्रत्युत्तर हे 30 मिनिट द्यायचंच नाही आहे. 30 मिनिटानंतर काय होईल? एकतर आपल्याजवळ जर विवेक असेल तर विवेक जागृत राहील, किंवा त्यावर मंथन जर केलं त्या क्रोधावरती तर असं लक्षात येईल की ह्या क्रोधाला प्रत्युत्तर देण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. विनाकारण पुढचा जो हत्येचा प्रसंग आहे, पापाचा प्रसंग आहे, तर तो टाळता येईल. म्हणजे हा 3रा त्याच्यामधून बोध झाला. म्हणजे पहिला की कोणाची तपश्चर्या ही भंग करू नाही, त्याचं कर्मात विघ्न आणू नये.
दुसरं असंगी संग करू नाही, आणि तिसरा कितीही क्रोध जरी आला तरीही आपण त्याला 30 मिनिट आवरून धरायचं आहे आणि विवेक जागृत ठेवायचा आहे, प्रत्युत्तर त्याला द्यायचं नाही आहे. म्हणजे मग सगळ्या गोष्टी त्यातून शांतपणे साध्य होतील. कारण शिवानी नंतर त्यांना त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होतील असा पौलव्य मुनींना त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणजे पौलव्य मुनी 3 क्षण थांबले म्हणून, जर नाही तर त्यांनी जर का शाप दिलाच असता तर हे तिघही सामर्थ्यवान होतेच ना. यांनी शाप द्यायचा, त्यांनी शाप द्यायचा, यांनी भोगायचा, त्यांनी भोगायचा. ह्यापेक्षा विवेक जागृत केल्याने शिवानी सर्वांसहित त्यांना पूर्ण आशीर्वाद दिले आणि त्याच्या पूर्ण मनोकामना पूर्ण होतील असा त्यांना आश्वासित केलं. म्हणजे ही आश्वासिताची समजा पायरी जरी नाही आली तरीही निदान त्या क्रोधावरती आपलं नियंत्रण राहू शकतं आणि विवेकानेच त्या क्रोधावरती मात करता येते. हा या ग्रंथामधून, या 3ऱ्या अध्यायामधून हा बोध आहे आणि हा महत्त्वाचा बोध आहे. इथे 3रा अध्याय संपला. इथे आपण विश्राम घेऊ. उद्या 4थ्या अध्यायाकडे वळू. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री कृष्ण.